नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, गाव असेल, गावखेड्यातील ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, त्या सर्व संदर्भामध्ये आपण व्हिडिओज बनवत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणार ते पशुधन ते शेत पांदन रस्ता, शेतकरी ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थसंकल्पातील 5 महत्त्वाच्या गोष्टी. आता बघा, तुमच्या गावामध्ये काँक्रीट रस्त्यासह मुख्यमंत्री आत्ताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये बघा, काँक्रीट रस्त्यासह मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनांच्या सगळ्यात महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात काँक्रीट रस्त्याने जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आज फडणवीस यांनी अजितदादांच्या पश्चात अर्थसंकल्प सादर केला. काँक्रीट रस्त्यासह मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना, या सर्व गोष्टींची घोषणा या ठिकाणी या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा सुद्धा सहभाग झालाय. आतापर्यंत नव्हता, तो आता करण्यात आलाय. पांदन रस्त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. मागील काही वर्षामध्ये भरपूर अशा पांदन रस्ते तयार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, परंतु आता या ठिकाणी परत या ठिकाणी पांदन रस्त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान बाजारभाव माहिती दिली जाणार आहे. 4ही कृषी विद्यापीठात एआयची मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. ॲग्रोस्टॉक योजनेबाबत या ठिकाणी सुद्धा 1,31,00,000 फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी तयार करण्याचं लक्ष्य या ठिकाणी सरकारनं ठेवलेलं आहे. 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आगामी 2 वर्षात नैसर्गिक शेती अभियानाला सुरुवात केली जाणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात मंडळात आता शेत मजुरांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिला गोपालक शेळी पालकांसाठी विशेष योजना सुद्धा राबवण्यात आलेल्या आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण या काही ज्या गोष्टी महाराष्ट्र सरकारद्वारा अतिशय छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये किंवा अतिशय छोट्या-छोट्या मुद्द्यामध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओबद्दल, योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.